नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, सध्या आपल्या राज्यभरामध्ये आपल्या राज्यातील थकबाकीदार कर्जदार शेतकरी बांधवांसाठी आपली पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे ती राबवण्यात येत आहे. आणि या योजनेच्या संदर्भात सध्या बऱ्याचशा अपडेट ज्या आहेत त्या येत आहेत. आणि आता अशीच एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती या योजनेसंदर्भात समोर आली आहे. आणि ती म्हणजे की आपल्या राज्यातील नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी. आणि आता यावेळी आपल्या नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे तर ती समोर आली आहे. आणि त्यांचं जे काही अनुदान आहे ते सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु हे नेमकं कधी करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहणार आहोत. आणि त्यामध्ये जर व्हिडिओला चॅनल जर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि त्यानुसार जी आपली ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे, तर या कर्जमुक्ती योजनेतील जे काही पात्र लाभार्थी असतील, जे की 2 लाखापर्यंत थकीत असतील किंवा नियमित कर्जदार असतील किंवा जे काही 2 लाखाच्या वरील जे कर्ज भरणारे शेतकरी असतील, तर अशा सर्व जे काही पात्र ठरलेले शेतकरी असतील, ज्यांचे अटी शर्ती निकष पूर्ण होतील, अशा शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जो काही जुलैचा पहिला आठवडा आहे त्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि हे पैसे या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा व्हावे यासाठी या योजनेचं पोर्टलसुद्धा कार्यान्वित करण्यात आलं असून पुढील म्हणजेच की येत्या आठवड्यामध्ये बँकाकडून शेतकऱ्यांची माहिती मिळणे अपेक्षित आहे. आणि यावेळी नियमित कर्ज भरणाऱ्यांना जे आहे तर ते प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. आणि जवळपास या योजनेसाठी 36,585 कोटी रुपयांच्या खर्चाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत सुमारे 56 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे. आणि यामध्ये जे आहे तर ते 2 लाखापेक्षा मुद्दल व व्याज कमी कर्ज अशा 16,45,000 शेतकऱ्यांना 17.55 लाख कर्ज खाते जे आहे तर शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहे, ज्यांचं कर्ज 2 लाखापेक्षा कमी आहे. आणि या सर्वांमध्ये आपल्या सरकारवर जे आहे तर ते 14,754 कोटींचा आर्थिक भार जो आहे तो पडणार आहे. आणि 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या 2,90,000 शेतकऱ्यांना 2 लाखावर थकबाकी जी आहे तर ती 31 मार्च 2027 पूर्वी भरण्यास मुदतसुद्धा देण्यात आली आहे. आणि त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा सरकार 2 लाख रुपये जे आहे तर ते जमा करणार आहे. आणि यासाठी जे आहे तर ते 5,798 कोटी रुपयांचा भार जो आहे तो सरकारवर पडणार आहे. आणि राहिला विषय आपल्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, तर नियमित परतफेड करणाऱ्या 23,63,000 शेतकऱ्यांना प्रति शेतकरी जे आहे तर ते 50 रुपये अनुदान देण्यात येणार असून याची तयारी जी आहे तर ती सुरू आहे. आणि अंमलबजावणीसुद्धा चालू झाली असून सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व विभाग निहाय बँकांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण दिलं जात आहे. आणि कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल तयार करण्यात आलं असून त्यावर सोमवारपासून बँका आपल्याकडील पात्र कर्जदारांचा डेटासुद्धा अपलोड करणार आहेत. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणताही फॉर्म जो आहे तो भरावा लागणार नाही. आणि बँकाने दिलेली माहिती शेवटच्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्यांना पाहता येईल. आणि बँकांनी थकीत कर्जाबाबत दिलेली माहिती योग्य असल्याची शेतकऱ्याची खात्री झाल्यानंतरच ते आधार प्रमाणीकरण करतील. आणि त्यापूर्वी सरकारकडून बँकांनी दिलेल्या माहितीची ऑनलाईन पडताळणीसुद्धा केली जाणार आहे. परंतु या योजनेमधून जे काही राजकीय पदाधिकारी असतील, मंत्री असतील, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती सदस्य, तसेच सरकारी अधिकारी, कर्मचारी, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये उपक्रम अधिकारी, कर्मचारी, अनुदानित संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, त्यानंतर आयकर भरणारे पात्र व्यक्ती, बाजार समित्या, साखर कारखाने, सूत गिरण्या, जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका, दूध संघ आदी सहकारी संस्थांचे पदाधिकारी व संचालक जे आहेत त्यांना किंवा जे काही 25,000 रुपयापेक्षा अधिक वेतन घेणार असणारे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, तर त्यांना या कर्जमाफीमध्ये अपात्र ठरवण्यात आलं आहे. आणि त्यापुढे त्यांना या कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. आणि ऑनलाईन पद्धतीने छाननी करताना अपात्र शेतकरी आपोआप बाजूला होतील. आणि सहकार विभागाशी संबंधित सुमारे 1.5 लाख अपात्र शेतकरी या योजनेतून बाजूला होतील. अशा प्रकारचं अन्य विभागांशी संबंधित अपात्र शेतकरी योजनेतून दूर झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची गावण्या यादीसुद्धा जाहीर करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण होताच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आणि कर्जदार शेतकऱ्यांचे पैसे कर्ज खात्यात, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान त्यांच्या बचत खात्यामध्ये जमा होईल. आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही जी काही रक्कम आहे तर ते आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे. आणि खास करून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे, कारण की त्यांच्या कर्ज खात्यात न जमा होता हे अनुदान जे आहे तर ते नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ही मदत जी आहे जमा होईल अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे. तर आपले जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.